मी मागच्या वेळी गावाला गेले होते ना, तर तेव्हा आईनं मला हे घरात रवा होता म्हणून दिलं होतं आणि जास्त दिवस ठेवले की बाद होते, त्यामुळे मी सारखंच काहीतरी करत होते. पण आता थोडंसं राहिलं होतं ते मला करणं झालंच नाही आणि म्हटलं आज करूयात, खातील तर. पण कोणालाच खायचं नव्हतं, सगळ्यांना जेवणच पाहिजे होतं. ते पण केलंच होतं मी. शक्यतो जास्त नाश्ता करायच्या भानगडीत पडतच नाही मी. इथे जेवण वगैरे करून ना परत मी ब्लाऊज शिवायला आले होते. तर मला जास्त ब्लाऊज शिवायचं असेल ना तर मी कालच कटिंग करून ठेवते, म्हणजे आदल्या दिवशी कटिंग केलं की दुसऱ्या दिवशी शिवायला बरं पडतं. म्हणजे एकाच वेळेला कटिंग स्टिचिंग म्हटलं की लोड होते ना, त्यामुळे. तर हे ना 2 अस्तरची होती कटोरीची आणि 3 साधी होती 4 टक्स वाली. सध्या थोडंसं ब्लाऊज ना जास्त शिवायचं असल्यामुळे ब्लाऊज विषयी टिप्स वगैरे देता येत नाहीये मला, कारण ते व्हिडिओ शूट करणं होत नाहीये. पण नक्की मी आपल्या व्हिडिओमध्ये ते तुम्हाला ब्लाऊज विषयी माहिती मी शेअर करणार आहे, माझी सुद्धा इच्छा आहे. आणि इकडे मी ब्लाऊज शिवत होते तेवढ्या त्यांनी ना कलिंगड आणलं होतं, म्हटलं पहिला ते खाऊन घेऊयात आणि मग परत ब्लाऊज शिवायला बसले होते. दुपारी इतकं झोप येत होतं ना मला, म्हणजे माझे डोळं उघडत नव्हते एवढं झोप येत होतं. पण मी असं ठरवलेलं नाही, आज काय पण होते झोपायचं नाही म्हणून सगळं काम पूर्ण करून घेतलं. आणि संध्याकाळी आज यांनी पाणीपुरी आणलं होतं, म्हणजे पुरीचं पाकिट आणलं होतं, ते घरातच तळलं होतं. आणि परत ते पाणी वगैरे असताना तर त्याचं सुद्धा पाकिट होतं, तर ते पण पाणी आम्ही घरातच तयार केलं होतं आणि ते पण छान झालं होतं पाणीपुरी मस्तपैकी. त्यांना पाणीपुरीची पार्टी. आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.